नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी काही साधे आणि सोपे उपाय जाणून घेणार आहोत, जे प्रत्येकाला करणे हे सहज शक्य आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र हा ग्रह वैभव, ऐश्वर्य, संपन्नता, सर्व प्रकारचे सुखोपभोग अर्थात लक्झरियस जीवन आणि सुखी दाम्पत्य जीवन यांचा कारक ग्रह आहे. आणि या सर्वांची इच्छा प्रत्येक जातकाच्या मनात असते आणि त्यासाठी तो सतत प्रयत्नशील देखील असतो. ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह बलवान स्थितीत आहे अशांना हे सर्व सुखोपभोग हे अनायासे प्राप्त होतात. आणि हाच शुक्र जर कमकुवत किंवा निर्बली असेल तर त्यासाठी त्याला अनेक प्रकारचे कष्ट उपसावे लागतात आणि त्यांचे जीवन हे वैफल्य आणि दैन्याने ग्रसित असते. परंतु असे असले तरी देखील ज्यांच्या पत्रिकेमध्ये शुक्रग्रह कमकुवत आहे अशांनी त्याला प्रसन्न करून घेण्यासाठीचे उपाययोजना करणे हे देखील करता येणे शक्य आहे आणि त्याद्वारे आपल्या कुंडलीतील शुक्र बलवान करता येऊ शकतो. सर्वप्रथम शुक्र बलवान असणे किंवा तो निर्बली असणे म्हणजे काय हे सुद्धा जाणून घेऊया. कारण अपुरे ज्ञान हे अज्ञानच म्हणावे लागेल. ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह हा आपल्या उच्च राशीत, मित्र राशीत अर्थात स्वराशीत असतो असा शुक्र बलवान शुक्र समजला जातो. तसेच कुंडलीमध्ये शुक्र हा ग्रह अंशबलाने मजबूत असेल म्हणजे आपल्या युवा अवस्थेत असेल तर अशा वेळी सुद्धा हा शुक्र मजबूत समजला जातो. तसेच शुक्र हा ग्रह शुभ ग्रहांनी युक्त अथवा दृष्ट असेल तरी देखील हा शुक्र बलवान समजला जातो. आणि याचबरोबर शुक्र ग्रहाची नवमोष कुंडलीतील प्लेसमेंट ही सुद्धा शुभ असणे गरजेचे आहे. अशी स्थिती ज्यांच्या कुंडलीत आहे त्यांना अनेक प्रकारचे सुखोपभोग हे प्राप्त होतात. तर ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र हा ग्रह नीच राशीत किंवा आपल्या शत्रू राशीत आहे अशा वेळी हा शुक्र निर्बली शुक्र समजला जातो. तसेच कुंडलीत शुक्र हा ग्रह जर अंशबलाने वृद्धावस्थेत किंवा वृथावस्थेत असेल तर अशा वेळी सुद्धा शुक्र ग्रह निर्बली समजला जातो. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे शुक्र हा ग्रह जर शनीने युक्त असेल किंवा दृष्ट असेल अशा वेळी सुद्धा हा शुक्र निर्बली समजला जातो. ज्यांच्या कुंडलीमध्ये असा निर्बली शुक्र आहे त्यांचे जीवन हे वैफल्याने ग्रस्त असते. परंतु असे असले तरी देखील शुक्राची उपाययोजना करून शुक्राला बलवान करणे शक्य आहे. त्यासाठी शुक्र ग्रहाचे आराधना करणे हे महत्त्वाचे आहे. शुक्राचा प्रसन्न करून घेण्यासाठी दैत्याचार्य शुक्र यांच्या मंत्रांचा जप करणे तसेच माता लक्ष्मीची आराधना करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण जगाचे पालनकर्ते हे श्रीहरी विष्णू अर्थात नारायण आहेत आणि मानवी जीवनामध्ये हे पालनपोषण नीट व्हावे यासाठी जी धनाची गरज असते त्याची पूर्तता ही माता लक्ष्मी करत असते. आणि म्हणूनच लक्ष्मीला प्रसन्न करून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता लक्ष्मी ही कोणकोणत्या स्वरूपात आहे हे देखील समजून घेणे महत्त्वाचे आहे. लक्ष्मी ही अनेक रूपामध्ये आपल्या जीवनात वास करत असते. त्यामध्ये धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, आरोग्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, विद्यालक्ष्मी अशा अनेक प्रकारे लक्ष्मी आपल्या जीवनात वास करत असते. त्याचबरोबर मौल्यवान धातू, स्थावर इस्टेट, जमीन जुमला या रूपात देखील लक्ष्मी आपल्या जीवनामध्ये वास करत असते. आणि हीच लक्ष्मी स्थिर राहावी आणि वृद्धिंगत व्हावी यासाठी लक्ष्मीची आराधना करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी मी आज 7 सोपे उपाय सांगणार आहे जे प्रत्येकाला करणे शक्य आहे. सर्वात प्रथम म्हणजे स्वच्छता. स्वच्छता ही देवीला अतिप्रिय आहे. जेथे स्वच्छता असते तेथे लक्ष्मीचा वास असतो आणि जेथे अस्वच्छता आहे, दुर्गंधी आहे, येथे मात्र अलक्ष्मीचा वास असतो.
त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरात आणि कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. हा अत्यंत सोपा उपाय आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष किंवा कानडोळा केला जातो. याकडे प्रत्येकाने जरूर लक्ष पुरवा. त्याचबरोबर फाटलेले आणि मळके कपडे घालणे हे सुद्धा अलक्षमी असल्याचे द्योतक आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वच्छ धुतलेले आणि न मळलेले स्वच्छ वस्त्रे परिधान करावे. त्यायोगे लक्ष्मी माता प्रसन्न होते. त्यानंतर आहे तो लक्ष्मीचा रंग. लक्ष्मीला सफेद रंग हा अत्यंत प्रिय आहे. वैदिक ज्योतिषात सफेद रंग सांगितलेला आहे, तर नाडी ज्योतिषामध्ये ऑफव्हाईट रंगाचा उल्लेख केलेला आहे. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी देवीला पांढऱ्या सुवासिक फुलांचा गजरा अर्पण करावा. त्यायोगे लक्ष्मी माता प्रसन्न होते. आणि त्याचबरोबर अत्तर देखील लक्ष्मीला वाहावे. त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे देवीला आवडणाऱ्या नैवेद्याचा. देवीला पांढरी मिठाई प्रिय आहे. त्यासाठी शुक्रवारी देवीच्या मंदिरामध्ये पांढरी मिठाई अर्पण करावी. तसेच शुक्रवारी घरामध्ये दुधापासून बनवलेली खीर अर्पण करावी. आणि अशी दुधापासून बनवलेली खीर लक्ष्मीला अर्पण केल्यानंतर त्यानंतर ती घरातील सर्व व्यक्तींनी प्रसाद रूपाने भक्षण करावे. हा अत्यंत सोपा उपाय आहे, परंतु याने लक्ष्मी ही प्रसन्न होण्यास मदत होत असते. त्यानंतर लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करावा. हे मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. जिज्ञासूंनी ते नक्की पाहावे. आणि त्यासाठी कमळाक्ष माळेचा उपयोग करावा. ही कमळाक्ष माळ बाजारात विकत मिळते किंवा ज्यांना ती हवी आहे त्यांनी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क केल्यास त्यांना ती मिळू शकेल. त्याचबरोबर देवीच्या स्तोत्राचे पठण जसे की कनकधारा स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक स्तोत्र आणि श्रीसूक्त यांचे देखील पठण हे स्त्री प्राप्तीसाठी महत्त्वपूर्ण मानलेले आहे. त्यासाठी त्यांचे संकल्पयुक्त पठण करणे गरजेचे आहे. त्यानंतर शंकराला उसाच्या रसाने सोमवारी अभिषेक करणे हे सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठीचा महत्त्वाचा उपाय आहे. या उपायाने सुद्धा लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच धातूंचा वापर. लक्ष्मीचा धातू हा चांदी आहे. ह्या चांदीचे कडे उजव्या हातात धारण केल्यास किंवा गळ्यामध्ये चांदीची चेन धारण केल्यास ही स्थिती लक्ष्मी प्रदायक स्थिती असते. तसेच उजव्या हाताच्या करंगळीमध्ये चांदीची अंगठी धारण केल्याने देखील लक्ष्मी प्राप्ती होते. त्या पाठीमागचे शास्त्रीय कारण असे आहे की करंगळी हा बुधाचा कारक बोट आहे आणि बुध हा विष्णू स्वरूप आहे, म्हणजे नारायण स्वरूप आहे. आणि चांदी ही लक्ष्मी स्वरूप आहे. जेव्हा बुधाच्या या बोटामध्ये चांदी धारण केली जाते तेव्हा लक्ष्मी नारायण योग तयार होतो आणि त्याद्वारे लक्ष्मीचे धनागमन होते. हा अत्यंत सोपा परंतु प्रभावी असा उपाय आहे. त्यानंतर गुलाब जलाची योजना आपल्या जीवनामध्ये करणे हे देखील महत्त्वाचे आहे. तरुण विवाहित वर्गाने अत्तराचा समावेश देखील आपल्या जीवनामध्ये जरूर करावा. त्यायोगे लक्ष्मी प्राप्ती आणि सुखी दाम्पत्य जीवनाचा अनुभव येतो. गुलाबजल हे काही थोडे थेंब पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आंघोळ केल्यास लक्ष्मी प्राप्ती किंवा धनप्रदायक स्थिती निर्माण होते. तसेच स्त्रीवर्गाने हे गुलाबजल आपल्या चेहऱ्याला देखील लावले तरी त्या देखील फायदा होऊ शकतो. बाजारात गुलाबजल देखील उपलब्ध आहे, परंतु हे गुलाबजल केमिकल पद्धतीने तयार केलेले असते. आमच्याकडे घरगुती पद्धतीने केलेले शुद्ध गुलाबजल आहे. ज्यांना ते हवे आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि आपली ऑर्डर नोंदवावी. त्यांना घरपोच ही सेवा मिळणार आहे, परंतु त्यासाठी त्यांनी लवकर ऑर्डर नोंदवणे हे देखील गरजेचे आहे. कारण
लवकरच लक्ष्मीपूजन आणि दिवाळीचा सण येत आहे. त्यासाठी लवकर ऑर्डर नोंदवल्यास त्यांना ह्याची प्राप्ती त्यांच्या वेळेमध्ये मिळू शकेल. आणि सर्वात शेवटचा उपाय म्हणजे रत्न. शुक्र अनुकूल होण्यासाठी शुक्राचे रत्न धारण करणे हे देखील महत्त्वाचे आहे. परंतु शुक्राचे रत्न धारण करण्यापूर्वी त्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. कारण चुकीचे रत्न धारण केल्याने त्याचे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात. त्यासाठी तज्ज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेणे आणि मगच शुक्राचे रत्न किंवा उपरत्न धारण करणे हे महत्त्वाचे आहे. अशा रीतीने आज आपण शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठीचे सोपे उपाय जाणून घेतलेले आहेत. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करावे. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.